लाडकी बहीण योजनेचं मार्च महिन्यातील अनुदान लवकरच मिळणार। बुधवारपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील रक्कम 2 टप्प्यात जमा होणार। मुंबईच्या तापमानाचा पारा वाढला। मुंबईसह रायगड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा। एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। एसटी बसेसचं लोकेशन आता घरबसल्या समजणार। पुणे विभागातील 14 आगारातील 750 बसेसना जीपीएस यंत्रणा। नगरपालिका प्रशासनाच्या बेशिस्त नियोजनाचा हजारो नागरिकांना बसतोय फटका। महाड शहरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्यासह कचऱ्याची समस्या। हिंगोलीच्या जवळा बाजार गावात पाणी टंचाई। गावातील पाण्याचे सर्व स्रोत आटले। टँकरमधील पाणी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। अमरावती बाजार समितीत दररोज 1000 कॅरेट संत्र्याची विक्री। संत्र्याला 600 ते 1000 रुपये बाजारभाव। चंद्रपूरमध्ये काँग्रेस शहराध्यक्षांच्या घरावर अज्ञाताचा गोळीबार। राजू रेड्डींच्या घराच्या बाल्कनीत आढळलं काडतूस। कोल्हापुरात तब्बल 135 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्यांना पकडलं। दुचाकी चोरून स्पेअर पार्ट विक्री करणारा सराईत गुन्हेगार अटकेत। राजारामपुरी पोलिसांची कारवाई। पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये एका महिला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आली असता चौकशीत महिला बांगलादेशी असल्याचं निष्पन्न। संभाजीनगरमध्ये उसाच्या ट्रकखाली 17 मजूर दबले। चौघांचा मृत्यू, 13 जण जखमी। उसाच्या ट्रकवर 17 मजूर बसले असताना अचानक ट्रक उलटला। कॅनडामध्ये मार्क कार्नी होणार नवे पंतप्रधान। लिबरल पार्टीकडून त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचं पंतप्रधान बनणं निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।